काय करून राहिल्या बापा दोघं मायले का इकडे? मी तर तिकडे गेलती मागल्या घरात. का बा पोंगे तळले तसेच ठेवायला आहेत, काही भरले नाही काही नाही. गेलं घेऊन कोणी तर नाही तर म्हणलं उचला एखादं पोत. मग ये ना, तुला कोण नाही म्हणते? पोताच्या पोत उचलून ने. अहो आता तैले ना ती येऊन बसली घंटाभर. उघडेच त्यासाठी ठेवले, म्हटलं गरम आहे तर काय म्हटलं हे करा म्हणून राहू दिले उघडे. दरवाजा उघडला होता बिचारपट मी. काय मी त्या मंदानं उघडला असेल तर. मंदा होती का तिकडे? नाही बाई मंदात तर मस्त झन झपेलाय कुलरात. हो बाई दिवसाही लावते बाई कूलर आणि रात्री लावते बाई. सरिता तुला सांगतो ह्या पाय असं नाही, आमच्या बुड्याला अशी थंड गरमी होते ना व बुडे बाल निजू देत नाही, स्वतः जाऊन निसते पहिले कुलरात. अशी आहे बुडे बा मग इकडेच निसतात. कोण म्हणा बाई नाही बाई व मग तुम्ही कुकडे असते. आम्ही अंगणात असतो माय बाई. काल रात्री तर किसना भाऊ आमच्या संग अंगणातच लागे, सात्री आणली अंगणातच टाकली आणि आमच्या संग निजले. पण मंदाबाई एकट्याच. असं नाही की मग कोणी या का काही का आपण येऊन बाहेर. मस्त एकटीच लावते कूलर आणि एकटीच निसते. बाकीचे झपाना तिकडे तुम्ही तुम्हाला बाहेर हवा लागो मच्छर डसो काही हो, मस्त पलंगावर निजून राहते. अरे पोंगा दे पोंगे तोडले की बाई पोरग सुचत देत नाही निरा. पोगीच खात राहते. ये उन्हाळ्याचं जीव मैक्याचं भेव राहते ना. किती खाल्ले मागा बस झाले आता विका लागतात आपल्याला ती. विका लागतात ना, घरीच खात का सारे. दे ना एक असं काय कधी खाल्ले ना नाही ना माय बाई सरिता. मग 4-5 खाल्ले तर ते बसलो माझ्याजवळच होतं ना माहिती यायले. आमची मंदा अशी आता काय आता घरी आहे की नाही तर घंटाभर लेकराले पाहिन का काहीच नाही. फोन घेऊन बसली होती मस्त. तिला म्या म्हटलं ती यायला नेऊन दिलं होती म्हटलं मी तर ती फोन घेता येतो यायला पाहिजो. काहीच नाही. हात आलाय मा इकडे तर तिला माहित नाही, आली नाही की कार्य कुट्टी केला का काही काहीच नाही. मग आता तशी त्याला बसवा लागते कळई जोड तर देतच राहिली माय. उठलं नाही पाहिजे, लढलं नाही पाहिजे, कुठे गेलो नाही पाहिजे. मी कुठे जाऊ कळई सोडून त्याच्या मागं. ऊन तर बिचारे बातच होते निरा. तरी सकाळ ऊनच बसली माय तो याने. तरी बी ऊन झालं. आता घरातला धंदा करा आणि घरी कोणी असले की धंदा वाढतेच. आमची मंदाबाई तर नंदाईपेक्षा मोठी आहे. एकदाच्या माय नंदा पुरल्या त्या असल्या तर मला टेन्शन नाही एवढं कामाचं नाही ना काचच नाही. जेवढं आहे मंदा असली की हाय तिला माय नाश्ता करावाच लागते आणि रोजच्या रोज पोहे चालत नाहीत. आता काल पोळ्याचा चिवडा काल काय आजच सकून तिला म्हणलं पोळ्याचा चिवडा करतो तो म्हणे नाही मी नाही खात म्हणे, माझं पोट दुखते म्हणे उन्हाळ्याचं म्हणे शिडं खाल्ल्यानं. मग मी म्हणलं बाई आमच्यासाठी करतो आम्ही, तू तुला कर म्हणलं काय पोहे घे काही कर म्हणलं तू अपुरती. तर लागे गेली तन आमच्यासाठी तर कोणी काही करतच नाही असं नाही तसं नाही. मी नाही केलं म्हटलं जाय. पोळ्याचा चिवडा केला किसना भाऊले दिला त्याने खाल्ला काहीच नाही म्हणलं त्याने. जाय तिकडे म्हणलं. चालली गेली मी पोंगे तयाले तिकडे. म्हटलं जाय तू करशील तर कर खाशील तर खाय. म्हटलं आपण तिकडे पोंगे तयात बसा हे इकडे करत असेल स्वयंपाक काहीच नाही ना. मस्त मोबाईल घेऊन तर ती कुलराच्या घरात मस्त कुलराच्या पुढे निजेल होती. असं नाही की मग आपली जेठानी पोंगे तोडून राहिली तर आपण स्वयंपाक करा का एक कपडा धुवा. धुणं भिजूही नाही घातलं तसंच पडेल. स्वयंपाकाचं तर बाय काही तिला घेणं देणंच नाही. जशी काही ती हेच होय तिला काही ती करावंच लागत नाही. आणि पोरगही वागवलं नाही अशी करते. म्हणलं की भांडण होती की नाही मग. लोकांना काय वाटेन की पा 2 दिवसासाठी देराणी आली आणि म्हणा मीना साजरी वागत नाही तिच्या संग, मीना भांडते असंच होते की नाही मग. कोणी काही नाही म्हणत समजायला वैखी आहे, कोणाला वैख नाही. मंदा का आहे तर कोणी काही नाही म्हणत. आता दिसली ना मला झपेल होती. बरं मी काय म्हणत होती बा, मी म्हणत होती आम्ही चाललो सगळ्या जणी. चालतं का तू गेले पिक्चर पाहायला चाललो आम्ही. माझा पिक्चर पाहायले कोणता पाहता बाय? राजा शिवाजी लागेल आहे म्हणतात ना. अहो शांताबाईन सांगलं चला चला चला. मग मी आणलं चला मग आज म्हणत आहे. म्हणलं बाई आज नाही होत बाई मला. एक तर कसं माघारी सांगितली नाही काही नाही. आणि तुला तर माहित आहे मा बुडीला जेव्हा पहिले काही माहित झालं मी कुठे जातो म्हणलं की डांगडो सारा मा लेकराईपेक्षा नवऱ्यापेक्षा त्या बुडी जात असती. म्हणलं सकाळी येईन म्हणलं आज जरसे घरातले लोक थपून ठेवतो आणि सकाळी जाऊ म्हणलं काही कारण सांगतो जाऊ म्हणलं. आणि सांगतो काही पापडाचा दाई आणतो का मसाला आणतो का आमका आणतो का घरात काही किराणा आणतो असं म्हणून येतो म्हणलं. म्हणून तुला पुशायला आली. त्या बाई म्हणत मीनाली विचार येते का तू. चालतं का मग चाल ना मग. माय मागोरी तर माय हे यालाय तू आता मग मग विचारतो ना मग पिंकीच्या बाबाला काय म्हणतात तर. मग मा पोरग सुचतील का तो ती. एक तर माय नाही ना, माय असली तर कशी मग वागवते. हा मंदाच्या भरोशावर ठेवता येत का. कुठं चालले तुम्ही लोक. माय बाई झाली का झोप.
मी झोपली नव्हती, मम्मी सोबत बोलत होती. माझ्या मम्मीचा फोन आला होता. असं का? मला काय वाटलं तू निचेलाच आहेस का. अहो काही नाही, आम्ही चाललो पिक्चर पाहायला. चालतं का तू? हो चला ना. मला काय, चला मी फ्री आहे. कधी चालायचं? आता निघून राहिल्या का? कितीचा शो बघणार आहे? बरं आहे बाई. ह्या अशा सुनाईचं मस्त असते, ज्या मुंबई पुण्याहून 8 दिवसासाठी गावात येतात. त्या का सुना असतात? तेले का घराची जबाबदारी असते? तेले का घरात कोणी म्हणते? त्या तर वेळेवरी पयाला तरी चालते. त्या पाहुणी नसतात ना, 8 दिवसासाठी येतात ना, त्या मुंबईला राहतात, पुण्याला राहतात. आपण काय अतिच मेलो चुलखंडाजवळ. याला विचारा, त्याला विचारा, साऱ्या घराची जबाबदारी आपलीच. मला विचार करायला मी जेठानी, तरी बी मी तिला म्हणतो की नाही बाई, याला विचारू दे, त्याला विचारू दे, सकाळी जाईन असं करीन. आणि म्हणता पाय ना, चला चला आताही चला. म्हणजे ती सूनच आहे, मी बी सूनच हा, पण फरक पहा किती आहे. विचार करणाऱ्याले, पण मला वाटते जो विचार करते त्यालाच आहे सारं. असंच पाहिजे मंदावानी. कोणी काही म्हणतही नाही, स्वयंपाक कर ना, सासऱ्याला पाणी दे, मस्त कुलरातनी जा, वाटलं तर खा मस्त. ती उन्हाळ्याची सुट्टी मनवेलेच येतात गावाले. तेले काही जबाबदारीची घेणं देणं नसते. साऱ्या जबाबदारीचा ठेका आपणच घेतला. मोठा हा ना, गावात राहतो. आपल्याला का गरमी होते? आपल्याला का पिक्चरला जा वाटते? आपल्याला का कुठे 2 दिवसासाठी राहा वाटते? यायले सुट्टीवर आले माय, यायचे नवरे ड्युटीवर आणि बायका कलेक्टर. साऱ्या जबाबदाऱ्या आपल्याच. असं आहे तुमच्या घरी? असंच आहे का सांगा बरं मला. तुमच्या घरच्या मुंबई पुण्यावाल्या देराण्या जेठाण्या आल्या की असंच असते का तुमच्या भावती? हो चला ना, मग कधी जायचं? अव आज विचारायला चालते मी मीनाले. सकाळी जाऊ ना मग, तू चालते का मग? हो मी येते ना. मीनाताईचं काय जमणार आहे का? मीनाताईला कुठं वेळ आहे? ते कसं पिक्चरला किती वाजता जाणार आहे तुम्ही? आता 3 वाजता जाऊ माय. म्हणजे आता कसं सकाळचा धंदा पाणी स्वयंपाक हे ते दैपारचा टाइमले 3च ते काय 3 ते 6 असं म्हणत शांताबाई. 3 ते 6चा पाहू, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाक आले अजून हजर. ओ हो बरोबर आहे, दोन्ही टाइमचा स्वयंपाक होतो तुम्हा बायकांचं करणं. पण आमच्या मीनाताईचं होणार नाही ना, कारण आमचे मामाजी आहेत ना, त्यांना बरोबर 5 वाजता चहा पाहिजे. मग 5 वाजता चहा आला काय मीनाताई पिक्चर सोडून घरी येतील का? त्यांचं नाही जमणार. आपण जाऊया ना. मामाजींच्या नाही मीनाताईचं होणारच नाही. हो ना मीनाताई? दादा हो पण नाही म्हणणार. दादा नाहीच म्हणतील. हो, मामाजीची जबाबदारी मलावरच. मामाजीला चहा लागला तर मोठा सुनेनच द्या, कारण तेच असते ना ती. लाईनीच्या हातचा का गोळ लागते? सवय नाही तर लाईनीच्या हातचा प्यायचा. लाईनीला काय घेणं देणं आहे? ते तर 2 दिवसाची पाहुणी. आणि दादा काय नाही म्हणतात? मीना गेली कुकडे की मग दादाला नेट लागते ना. मीना असली घरात जातेले झुपेल की मग दादा मोका ठेंड्याले बरे. दादा नाही म्हणते. दादा गोदा तो ऐकते, त्याले तत्वज्ञान शिकवतात. इले नाही विचारा लागत कोणाला. म्हणलं काही नाही एकदा तरी की विचार लागेल मला मानवरेले. काही कामच नाही. मी येणार. अहो मीना, तू का आले उगाच रक्त जायत? पहिल्यापासून आलं नाही तुला कळप राहता. आता काय कुत्त? आता नाही तुला कोणी ऐकत. पहिल्यापासूनच असते ते. पहिल्यापासून येले बाई तेले बाई, हो बाबू नाही बाबू, बसली सारा गरडोक्षार घेत. आता सारे तुझ मांग झुपले. असं पाहिजे उडता पंछी. कोणीच नाही ऐकत आणि कोणीच नाही काही म्हणत. चालतं काय? चालशील तर चाल, करून ठेव समज आणि चाल. 6 वाजता काय 6 वाजता पिक्चर सरला की 6:30 घरी येतो आपण. आपल्याला कोणता बाजार करायला लागते? 6:30 आली की 6:30 वाजता येतो सासऱ्याला चहा करू. 5 वाजताचा चहा 6:30 पेले तर काय लय हलका भारी होईन काही एका दिवसानं. संध्याकाळच्या स्वयंपाकाला हायच तू हजर. चल, एक दिवस का तुले का 2-3 घंटे तरी काढू नये का स्वतःसाठी? चालचं काय, ते येतेच. तिला काय विचारायचं काम आहे? ते येते. तू बी चाल, पाहून घेते ना आपस ते पिंकीचे बाबा. ते करून देतीन त्याच्या बाबाला चहा. हो ना बिचारी, असंच आहे. मला कुठे निघतो म्हणलं की नाही, पहिले याला डरायचा विचार करा लागते. चाल बाई, झालं बाई एकदा जा. त्या बाईला म्हणलं मज्जा आती हो दर्शन राखण ठेव जा. जातो मी आता घरातला धंदा करतो. बुडी तर बशाची कामाची नाही, राखण ठेवायची कामाची नाही, भाकर खायच्या कामाची आहे फक्त. आपल्या जीवाला कुठाना ध्यान ठेव जा बदला. बल्ली गेली 3 टिकल्या थापल्या नाही तर लागे. तिला तर वाटून राहिलं की काहीच केलं, काय तीर मारला, काय पापड्या घातल्या माय ढंगणार रंगाच्या. काय येत नाही आली.
हो बस केले वान नाही सकून पासूनचा दांगडो आहे मारे मी आता म्हणलं काय तीर मारती अजून सकून पासूनचा सिंगल भर चहा नाही दिला. पापड्या करतो न पापड्या करतो अर्ध्या गावाला माहित झालं आणि केलं पाय ना 3 टिकल्या. आयो आजी ओ बुट्ट्या माझ मा कुळले पाय दिशी बुटी तर काही म्हणत नाही. आरामशीर पाहू नको काय झालं कुत्र माग लागलं का. आई आपण काय चाललो मामाच्या घरी. ए गोरा ए आई येले ने तारा घरा नाही टाकला. ओय शंभू ए शंभू हा पल्ला गेला आता चौगाला त्याले. हा आला तर झालं अशीन गाव गुराय ना तर बसा ती मुकाटानं त्या बुटी जर बस माझ्या कुरड्यावर कोणी पाहिजो कुत्र मांजर येईन काही ध्यान ठेवजो. हे होय का हे घातलं का आज याचा होय का कालपासूनचा डांगडो. बापा 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 आई खाऊ का बाई एक ए हात नको वले आहेत त्या मोडतीन किती उशीर लागला मला कोरेली तुला का हाय होय बाजूले मी आता 2 मिनिटात करून टाकलो असतो. आई हे आपल्या पिठात होय का कधीच होय हो. होय इकडे अक्कल नाही खानदाना वाणी बिन अकल्या पा पिठाचं होय का फोडायचं होय का होय बरी इकडे वाऊ दे साजरं अजून एक दिवस घालतो मग जशा मामाच्या घरी नेऊ आपण जाऊ तर कराय ना आरामशीर बोलणं नळल्यात तर काही मुसई घातलं होतं का काय सांगा जन्माला आला तेव्हा बोंबलत राहते बुडीला ऐकूच गेलं तर ते अजून बाजार भरवीन ना म्हणून अतूनच नेलं 3 पापड्या नेईन आणि गावभर सांगीन की अतून नेलं बापाच्या घरी अतून नेलं. ततून तर केवढाले थैल्या आणल्या तर तो आजीले दिसत नाही अतून एक पुडकं नेलं तर दिसती हे नेलं करते मग मुखाट्यान बस तुला तर काही सांगणं म्हणजे गुन्हाच आहे. अरे बापरे या 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 अरे पाहुणे आले म्हणलं. या वाटच पाहून राहिलो आम्ही. ये बाई ये बाई पद्मा. हो थोडा उशीरच झाला आम्हाला. माझी आटू कुठे रशी आटू अगं धावू नको ना. गेली ती तिच्या आत्याले पायाले. ये बाई ये वाटच पाहून राहिलो आता रश्मी खालीच होती आताच गेली वदर पोरगी लढली म्हणून घेऊन गेले तिले. हो का ए इकडे नाही जायचं. या बसा पाहुणे बा. हो काय म्हणते तब्येत वगैरे चांगला आहे. वा वा आता तब्येतले काय मस्तच. चांगला आहे आई बाबाचं चांगला आहे. बाबाजी तर राजू लय दिवस झाले भेट नाही. आता आमच्या मोठ्या सुनबाईची काका आलती मी म्हणलंय आमच्या लाईन्या सुनबाईली म्हणलं बाबाली बोलाव ना तर ते म्हणे काही तर चालू आहे म्हणे वावरातले काही कामं किस्त काढी आता उन्हाळ्याची. आणलं ते तर चालतेच आहे बोलाव म्हणलं समोर दोन्ही बाई संग पण ते त्याचं काही जमलं नाही काही काम होतं त्याले फोन लावता मी दिली म्हणलं या म्हणलं. हो का हे बाबाचं आता वावराचे काम म्हणतो मी बाबाला ठोक्या बटाईने देऊन द्या काही घरी नका करू पण ते काय ऐकत नाहीत. नाही करू द्या. हे काय आतापासून काय 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 रिकाम बसून गमते का राजू उलट बिमाऱ्या लागतात. ते नाही कामात माणूस चांगला राहते कामात तब्येती चांगली राहते बसून काय कामाची वाटते असं वाटते खरंच म्हातारं झालं की काय आपण ते नाही मी नाही बसत काय घरी माय पोरं म्हणतात घरची म्हणतात कुठे हिंटा तुम्ही शुगर आहे चक्कर येईन म्हणून हिंटा पडीन तर लोक आणतीनच म्हणलं घरी का चक्कर येईन म्हणून मी घरीच बसू का म्हणलं. नाही पण तरी तुम्ही लय दगदग करता बा एवढी दगदग नका करजू सांगते ना रश्मी हा एवढी दगदग नका करजू. आता काय आता सेटल आहे तुमचं सगळं काम 2 पोराचे 2 फॅक्टरी आहे ते काम सेटल आहे ना आता तुम्ही आराम करायला पाहिजे. ते जमतच नाही आपल्याला मी तुम्हाला सांगतो पाहुणे बा एक दिवस दुपारी झोपलो ना मला असं वाटते आपण बिमारच पडलो ते जमतच नाही मला वाटतं आपण बिमार पडलो ते घरीच असलो तर माडोकसूच मॅट होते बाहेर गेलं की माणूस फ्रेश राहते. मग हे काय घरातल्या घरात असं वाटतं खरंच लेकाचं म्हातारं झालो की काय आपण हे आता पोरच तुम्हाला गाडी गिडी चालू देत नाही म्हणतात नाही तर मी गाडी चालू शकतो मग बसा लागते याले त्याले म्हणून नेरे मी काही म्हणत नसतो ऑटोले हात देतून चालला जातो कुठे यायच्या नांदी लागा यायचं वक्तावर काही होईन काय गाडी नाहीच देत मला नाहीच म्हणतात स्पष्ट म्हणतात गाडी नाही चालवायची पप्पा तुम्हाला चक्कर येईन आणि तुम्हाला शुगर आहे आणि तुम्हाला थायरॉइड आहे असं होईल आणि तसं होईल नादीने लागत मी द्यायचे ऑटोले हात देतून चालला जातो. नाही तुमच्यासाठी तुमची काळजी आहे द्यायली म्हणून म्हणतात ते. दे आले तुमच्या जवाई बा. आता गेलो मी आता लोक बसेल होतो.